हे बघ, हे समज बघून तुला किती त्रास होतोय हे मला कळतंय, पण तू अशी हार कशी मानू शकतेस निंगे? निंगे अगं, आपल्या जोशी मास्तरांनी शिकवलेली बिस्मिल अजिमाबादींची कविता विसरलीस काय तू? सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में, देखना है जोर कितना बाजू है कातिल में. निंगे, ब्रिटिशांच्या जुलमांना घाबरून आपले स्वातंत्र्य सैनिक जर गप बसले असते तर मिळालं असतं का आपल्याला स्वातंत्र्य? ब्रिटिशांच्या जुलमांपुढे जर आपल्या गांधीजींनी त्यांची चळवळ थांबवली असती तर कसं मिळालं असतं आपल्याला स्वातंत्र्य? नाही निंगे, आपण जर आपली जिद्द सोडली तर समोरच्याची आपण ताकद वाढवतो, आणि त्याची ताकद वाढली तर तो आपल्याला कमीपणा दाखवतो. नाही कमळे, हे असले सगळे शब्द फक्त पुस्तकातच बरं वाटतात. खरी दुनिया वेगळीच आहे ग. खऱ्या जगात त्यासनी काय बी किंमत नाही. या जगात न्याय, सत्य हे नुसतं बोलण्यापुरतंच आहेत, पण आपल्या गरिबांच्या जगण्यासंग तर याचा काय बी संबंध नाही. संबंध असता तर प्रिन्सिपल सरांनी आपली मदत नक्की केली असती. त्या पोरी कोण होत्या त्यासनी हुडकून शिक्षा बी केली असती. खरं आश्वासन सोडून दुसरं काय पडलं ग माझ्या पदरात? कायच नाही. नाही कमळे, या खोटारड्या जगात आपल्यासारख्या खऱ्यानं वागणाऱ्या पोरींच्या शब्दालाच काय ग, तर मताला बी कायच महत्व नसते. त्यामुळे आपल्या भावना समजून घेणं तर लई लांबची गोष्ट आहे. अजून बी माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर ऐक, स्वतःच्या कानानं ऐक. सो गाईज, आता इम्पॉर्टंट थिंग हे आहे, इलेक्शन आलं म्हणजे थोडंफार भांडणं मारामारी आलीच. आता त्यात एवढं ओव्हर रिॲक्ट करण्याची काय गरज आहे? पण ती निंगू पिंगू कच्चा लिंबू किती ओव्हर रिॲक्ट करतीये, यु नो, सिंपथी गेन करतीये. पण आता मी जेव्हा उद्या जिंकेल, म्हणजे मी ऑलमोस्ट जिंकलीच आहे, तर तिने काय केलं असतं? जीवच देऊन टाकला असता. शी वुड हॅव किल्ड हरसेल्फ. आणि मग ते काय सुसाईड नोट म्हणून चिठ्ठी पिट्टीवर माझं नाव लिहिलं असतं, आणि मग खाली फुकट त्या फालतू मुलीमुळे मला जेल झाली असती. माय गॉड, कशा मुली असतात ना. आता मी तेच म्हणतीये, जर झेपत नसेल तर अशी स्वप्न बघायचीच कशाला? माझं म्हणणं असं आहे ना, तुम्ही गावातून आलेत की नाही, मग तुम्ही गावाचे कामं करा. गोबर गोबर उचला, किंवा मग बेस्ट आमच्यासारख्या लोकांच्या घरात हाऊस होल्डचे कामं करा. आता अनिका महाजनच्या अगेन्स्ट उभे राहायला ना गट्स लागतात. त्या निंगी पिंगी मध्ये गट्स नव्हते, म्हणून असं झालं. म्हणून मी बोलते, लायकी आहे ना तेवढेच स्वप्न बघावे.